मित्रांनो नमस्कार. ब्रह्मांडामध्ये जेव्हा ग्रहांची चक्र फिरतात तेव्हा मानवी जीवनात असे काही क्षण येतात जे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण नशिबाची साथ मिळत नाही. रात्रंदिवस एक करूनही यश हुलकावणी देत असतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यातील तो संघर्षाचा काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या कुंडलीच्या आकाशात काहीतरी खूप मोठं आणि अद्भुत घडत आहे. ग्रहांची एक अशी दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे जी तुमच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात करू शकते. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात असलेली अस्वस्थता, रात्रीची उडालेली झोप आणि भविष्याची चिंता या सगळ्यांवर आता ब्रह्मांड स्वतः उत्तर घेऊन येत आहे. हा केवळ एक योगायोग नाही तर तुमच्या संयमाची देवाने घेतलेली परीक्षा आता संपत आली आहे. येणारा दिवस तुमच्यासाठी नेमके काय संकेत घेऊन येत आहेत, तुमच्या पाठीवर असलेला अदृश्य संकटाचा भार कसा हलका होणार आहे, हेच आज आपण अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील एक एक शब्द तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचा हा महाचमत्कार. ज्योतिषशास्त्राच्या पारंपरिक सिद्धांतानुसार मिथुन ही बुध ग्रहाची रास आहे. बुध म्हणजे बुद्धी, तर्क आणि संवाद कौशल्याचा कारक. सध्याच्या काळात ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये मोठे फेरबदल होत आहेत. मुख्य म्हणजे तुमच्या राशीचा गोचर कुंडलीत ग्रहांचे राजे सूर्यदेव, बुद्धीचा दाता बुध आणि भाग्याचा कारक मानले जाणारे गुरुमाऊली यांची स्थिती अत्यंत विशेष बनत आहे. जेव्हा कर्मप्रधान ग्रह आणि भाग्याची साथ देणारे ग्रह एकमेकांच्या त्रिकोणात किंवा केंद्रस्थानात येतात तेव्हा एका शुभ काळाची निर्मिती होते. ज्योतिषीय संकेतानुसार तुमच्या राशीवर असलेली नकारात्मकतेची सावली आता हळूहळू दूर होत आहे. बऱ्याच काळापासून तुमच्या राशीला ज्या ग्रहांच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत होता तो प्रभाव आता शांत होत आहे. हा काळ असा आहे जिथे तुमचे विचार प्रगल्भ होतील आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. हे ग्रह संकेत दर्शवत आहेत की निसर्ग तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक अदृश्य ऊर्जा देत आहे. आता बोलूया त्या विषयावर ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, म्हणजेच धनलाभ. पैशाशिवाय जगणं कठीण असतं आणि जेव्हा आर्थिक चणचण भासते तेव्हा माणसाला आत्मविश्वास डळमळीत होतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात पैशाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. हाताशी असलेला पैसा अचानक खर्च होणे आणि गरजेच्या वेळी पैसे न मिळणे यांमुळे तुम्ही त्रस्त झाला असाल. परंतु सध्याची ग्रहांची अनुकूलता तुमच्या आर्थिक बाजूला बळकट करण्याचे संकेत देत आहे. धनस्थानावरील शुभ ग्रहांची दृष्टी दर्शवते की येणाऱ्या दिवसात तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. जर तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली असेल तर त्यातून अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ विनाकारण खर्च कमी करण्याचा आणि बचतीकडे लक्ष देण्याचा आहे. ब्रह्मांड तुम्हाला आर्थिक स्थैर्य देण्याच्या मनस्थितीत आहे. फक्त तुम्ही योग्य संधी ओळखायला हवी. नोकरी आणि करिअर क्षेत्रात मिथुन राशीच्या जातकांसाठी एक नवा प्रकाश पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीत बदलाच्या शोधात असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य. कामाच्या ठिकाणी तुमचे संवाद कौशल्य चमकेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदारी. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. यामुळे सुरुवातीला ताण वाटेल पण हीच तुमच्या प्रगतीची पायरी ठरेल. बदलाचे संकेत. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन आणि चांगल्या ऑफर येण्याची शक्यता आहे. पारंपरिक ज्योतिषीय अर्थानुसार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आळस, झटका आणि मिळालेल्या संधीचे सोने करा. तुमचे सहकारी कदाचित तुमच्यावर जळतील पण तुमच्या कामाची निष्ठा त्यांना चोख उत्तर देईल. माझे जे मित्र स्वतःचा व्यवसाय करतात किंवा नवीन व्यापार सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ एक आशेचा किरण घेऊन आला आहे. बाजारातील मंदी आणि व्यवसायातील स्पर्धा यांमुळे तुम्ही चिंतेत असाल तर आता परिस्थिती सुधारताना दिसेल. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांमध्ये
उत्तम निर्णय क्षमता असते. सध्याच्या ग्रहमानानुसार जर तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पनांचा वापर केला तर ग्राहकांचा ओघ वाढू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात मात्र पारदर्शकता ठेवा. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा किंवा एखाद्या नवीन करार करण्याचा विचार करत असाल तर जाणकारांचा सल्ला घेऊन पुढे जाणे फायदेशीर ठरेल. नशिबाची साथ आणि तुमची मेहनत एकत्र आल्यास व्यवसायाला एक नवी उंची मिळू शकते. मित्रांनो, कोणाला दिलेले पैसे वेळेवर परत न मिळणे यांसारखं मोठं दुःख नसतं. आपलाच पैसा मागताना आपल्याला 100 वेळा विचार करावा लागतो. मिथुन राशीच्या बऱ्याच लोकांचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत. मग ते नातेवाईकांकडे असो, मित्रांकडे असो किंवा एखाद्या सहकारी कामात अडकलेले बिल असो. परंतु या शुभ काळात ग्रहांची स्थिती अशी बनत आहे की तुमचे जे अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. यासाठी तुम्हाला स्वतःहून थोडे शांततेने प्रयत्न करावे लागतील. वाद न घालता संवादाच्या माध्यमातून जर तुम्ही जुनी देणी मागितली तर समोरची व्यक्ती पैसे देण्यास तयार होईल. याच सोबत अचानक मिळालेल्या या पैशामुळे तुमची जुनी लहान मोठी कर्ज फेडण्यात तुम्हाला यश येईल, ज्यामुळे मनावरचा एक खूप मोठा ताण हलका होईल. ब्रह्मांड जेव्हा देतं तेव्हा छप्पर फाडून देतं असं म्हणतात. मिथुन राशीसाठी पुढील काळात काही विन संधी चालून येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हे संकेत तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यासाठी लागू होतात. कदाचित तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि एखाद्या मोठ्या संस्थेशी जोडले जाण्याची सुवर्ण संधी लाभेल. कला, साहित्य, माध्यम आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष भाग्यदायाचा ठरू शकतो. कोणतीही नवीन संधी लहान किंवा मोठी समजू नका. सुरुवातीला जी गोष्ट सामान्य वाटते तीच पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. निसर्गाच्या या संकेताकडे डोळसपणे पहा. घर हे आपले सुरक्षित कवच असते, पण गेल्या काही काळात कौटुंबिक कलह आणि किरकोळ कारणांवरून होणारे वाद यांमुळे घरातील शांतता भंग पावली असू शकते. काळजी करू नका, आता कुटुंबातील आनंद परत येणार आहे. ग्रहस्थितीतील सकारात्मक बदलांमुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर समन्वय वाढेल. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. भाऊ बहिणीसोबत असलेले जुने वाद मिटतील. यासोबतच समाजात तुमची पत आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. जर तुम्ही राजकारण आणि सामाजिक कार्यात असाल तर तुम्हाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळण्याचे संकेत पारंपरिक ज्योतिषशास्त्रात दिसून येतात. पहिली सुख निरोगी काया असंच आपण मानतो. मिथुन राशीच्या लोकांनी गेल्या काही दिवसात मानसिक ताण आणि शारीरिक थकवा खूप अनुभवला आहे. काहींना पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास जाणवत होता, परंतु आता आरोग्याच्या बाबतीत एक मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. जुन्या आजारामधून सुधारणा होण्यास सुरुवात होईल. योग्य उपचार आणि तुमची सकारात्मक विचारसरणी यांमुळे तुम्ही स्वतःला ताजेतवाने अनुभवू लागाल. मानसिक शांतता लाभल्यामुळे कार्यक्षमता वाढेल. फक्त एक काळजी घ्या, खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवा आणि सकाळी थोडा वेळ योगासन किंवा ध्यान करण्यासाठी नक्की काढा. शरीर सदृढ असेल तर तुम्ही या शुभ काळाचा संपूर्ण आनंद घेऊ शकाल. हा केवळ भौतिक सुखाचा काळ नाही तर तुमच्या आत्म्याच्या उन्नतीचा काळ आहे. मिथुन राशीच्या लोकांचा कल आता आध्यात्मिक प्रगतीकडे वाढेल. तुमच्या मनात अचानक देवाप्रती, सद्गुरूंप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. तुम्हाला मंदिरात किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा होईल. नामस्मरण करताना किंवा ध्यान करताना तुम्हाला मनाची एकाग्रता साधता येईल. काही लोकांना या काळात दैवी प्रचिती येऊ शकते, म्हणजेच तुमच्या पाठीशी कोणीतरी अदृश्य शक्ती उभी आहे जी तुम्हाला संकटातून वाचवत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. तुमच्या हातून एखादे धार्मिक आणि दानाचे कार्य घडेल ज्यामुळे आत्मिक समाधान लाभेल.
मित्रांनो, ज्याला आपण चमत्कार म्हणतो तो दुसरं काही नसून योग्य वेळी देवाने आपल्या हातात दिलेला हात असतो. जेव्हा मानवाचे सगळे प्रयत्न थकतात तेव्हा देवाची कृपा सुरू होते. पुढील काळात मिथुन राशीच्या जीवनात असाच एखाद्या अपेक्षित सकारात्मक बदल घडू शकतो, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. एखादे कठीण काम जे वर्षानुवर्ष रखडले होते ते अचानक एका फोन कॉलवर किंवा एका भेटीत पूर्ण होईल. अचानक अशी काही परिस्थिती निर्माण होईल जी तुमच्या बाजूने असेल. हा देवाच्या कृपेचा आणि तुमच्या पूर्व पुण्याईचा प्रभाव असेल. निसर्गाच्या या चमत्कारावर विश्वास ठेवा, कारण विश्वास ठेवणाऱ्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. येणारे 30 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात कोणत्या 5 मुख्य सकारात्मक घटना घडू शकतात त्याचा एक भेद. पहिली घटना, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेले एखादे महत्त्वाचे सरकारी किंवा कायदेशीर काम तुमच्या बाजूने मार्गी लागू शकते. दुसरी घटना, प्रवासाचे उत्तम योग येतील. हा प्रवास नोकरीनिमित्त किंवा कुटुंबासोबत आनंदाचा असू शकतो. तिसरी घटना, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडून एखादी खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल. चौथी घटना, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणासाठी किंवा परीक्षेच्या निकालात तुम्हाला अपेक्षितपेक्षा चांगले यश मिळू शकते. पाचवी घटना, तुमच्या मनात नवीन घर, वाहन किंवा मूल्यवान वस्तू खरेदी करण्याचे विचार घोळू लागतील आणि त्या दिशेने पहिले यशस्वी पाऊल पडेल. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी काही शुभ उपाय सांगितले आहेत. मिथुन राशीच्या लोकांनी पुढील साधे पण प्रभावी उपाय आवर्जून करावेत. बुध ग्रहाचा उपाय, दर बुधवारी गायीला हिरवा चारा, ताजी पालकाची जुडी खायला घाला. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात. गणेश उपासना, मिथुन राशीचे आराध्य दैवत विघ्नहर्ता भगवान गणेश आहेत. दररोज सकाळी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे किंवा किमान 21 वेळा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. दानधर्म, कोणत्याही बुधवारी गरजू व्यक्तीला हिरवे मूग किंवा हिरवे वस्त्र दान करा. मंत्र साधना, आर्थिक अडचण दूर करण्यासाठी दररोज गायत्री मंत्राचा 1 माळ म्हणजेच 108 वेळा जप करणे अत्यंत फलदायी ठरेल. तर माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो, ब्रह्मांड तुम्हाला साथ घालत आहे. वेळ नेहमी सारखी नसते. जर काळ दुःख होतं तर उद्या सुख येणं अटळ आहे. ग्रहांचे संकेत तुमच्या बाजूने फिरत आहेत, पण लक्षात ठेवा, नशीब फक्त रस्ता दाखवू शकतं. त्या रस्त्यावरून चालण्याचे काम तुमचं आणि माझंच आहे. कर्म करत राहा, कारण कर्माला जेव्हा नशिबाची जोड मिळते तेव्हाच इतिहास रचला जातो. भूतकाळातील अपयशाचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. येणारा काळ तुमचा आहे आणि तुमच्या कष्टाचं चीज नक्की होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असे अनुभव येत आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.